मागच्या 2 लेक्चर्स मध्ये तुमच्यापैकी कोण होतं कोण नव्हतं, काही जण मधून आले असतील, काही जण थोडासा सुरुवातीचा पार्ट मिस झाला असेल. आपण सगळं आताच्या या पार्ट मध्ये कव्हर करणार आहे, ठीक आहे. त्यामुळे आताच्या पार्ट मध्ये व्यवस्थित लक्ष पण द्यायचं आणि नोटबुक घेऊन समोर बसायचं. मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय, काही गोष्टी मी स्क्रीनवरती टाईप करेन, त्या गोष्टी लिहून घ्यायच्या, व्यवस्थित मेन्शन करून घ्यायच्या नोटबुक मध्ये. आणि मग बाकी पुढच्या गोष्टींचा म्हणजे तुम्हाला सुद्धा काय होईल, लिंक येत जाते मागची. लक्षात आलं? नाहीतर फक्त तो व्हिडिओ बघितला, त्याच्या पुढे गेलो आपण, मग मागचं काय आठवतच नाही, असं व्हायला नको. ओके. सो सगळ्यांनी काय करा, आपापले नोटबुक आणि पेन हातात घेऊन बसा. आपण काय करूया, आता सेशनला सुरुवात करू. ओके, ठीक आहे. आता मी काय करणार आहे, एक स्क्रीन तुमच्या समोर येईल, ठीक आहे. आणि त्या स्क्रीनवरती आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहेत. ओके. सो आता मला फक्त सांगा की ती स्क्रीन तुमच्या समोर बघा. ओके. सो स्क्रीन आलेली असेल तुमच्या समोर, जरा थंब सगळ्यांनी हे करा. स्क्रीन जर आलेली असेल तर, सगळ्यांना दिसत असेल तर, आणि इन केस दिसत नसेल तर फक्त काय करा, काहीतरी एक इंडिकेशन द्या की मला दिसत नाहीये किंवा मला मेसेज करा, आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता बघा मी सुरुवात करतोय. आपण काय केलं होतं की ह्यापूर्वी म्हणजे तुम्ही 10वी मध्ये वगैरे लिनियर मोशन बघितलंय बघा, म्हणजे मोशन इन अ स्ट्रेट लाईन. बरोबर आहे. लिनियर मोशन म्हणजे मोशन इन अ स्ट्रेट लाईन, लक्षात ठेवा. ओके. लिनियर मोशन म्हणजे मोशन इन अ स्ट्रेट लाईन. आता ही जी स्ट्रेट लाईन आहे, ठीक आहे, या स्ट्रेट लाईन मध्ये असताना आपण प्रत्येक गोष्टीला त्याच्या आधी काय करतो, लिनियर ही टर्मिनॉलॉजी जोडतो. काय करतो, लिनियर ही टर्मिनॉलॉजी जोडतो. म्हणजे काय, आता तुम्हाला सगळ्या क्वांटिटीज काय काय माहिती आहेत, लिनियर डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर लिनियर वेलॉसिटी, त्याच्यानंतर लिनियर ऍक्सेलरेशन, त्याच्यानंतर लिनियर मोमेंटम. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता 10वी पर्यंत तुम्ही जे जे शिकला त्याच्यामध्ये माहिती आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला डिस्प्लेसमेंट म्हणजे काय माहिती आहे, तुम्हाला लिनियर वेलॉसिटी म्हणजे काय माहिती आहे, तुम्हाला लिनियर ऍक्सेलरेशन म्हणजे काय माहिती आहे. तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो बघा. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन, हे डोक्यात ठेवायचं. डिस्प्लेसमेंट म्हणजे फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. ओके. डिस्प्लेसमेंट म्हणजे फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन, लक्षात ठेवा. ओके. संग्राम, आता आलायस तू, माझा आवाज ऐकू येतोय तुला संग्राम? हा सर. ओके, गुड. सो बघा, डिस्प्लेसमेंट म्हणजे फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. यानंतर वेलॉसिटी म्हणजे काय, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. वेलॉसिटी म्हणजे काय, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता त्याला आपण सहसा कसं लिहितो, तर वेलॉसिटी म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल समजा मला वेलॉसिटी लिहायचं झालं तर वेलॉसिटी, ओके, वेलॉसिटी इज इक्वल टू, आता डिस्प्लेसमेंटला सहसा एस म्हणतो आपण, ठीक आहे. डिस्प्लेसमेंटला नोटेशन एस हे आहे. तर वेलॉसिटीला आपण लिहिणार ds बाय dt. ओके. वेलॉसिटीला आपण लिहिणार ds बाय dt. दॅट डी स्टँड्स फॉर चेंज. ओके, रेट ऑफ चेंज. तो जो डी आहे त्या डी ला म्हणायचं रेट ऑफ चेंज, लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजेच मी जे समोर तुमच्या टाईप केलंय त्याला आपण काय म्हणणार, वेलॉसिटी इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. बघा, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. तुम्ही पण मनातल्या मनात म्हणत राहा, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि हे जे मी लिहिलेलं आहे वेलॉसिटी इज इक्वल टू ds बाय dt, हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. वेलॉसिटी इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके. आता याच्यानंतर सेकंड थिंग, ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय, वेलॉसिटी, वेलॉसिटी मधला चेंज, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके. मी आता हे जे जे टाईप करतोय ते सगळं तुमच्या नोटबुक मध्ये आलं पाहिजे. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, लक्षात ठेवायचा. ओके.
त्याच्यानंतर लिनियर मोमेंटम नावाचा एक कन्सेप्ट बघितला होता बघा तुम्ही, लिनियर मोमेंटम. ओके, मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू व्हेलॉसिटी. मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू व्हेलॉसिटी. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. या तीनही टर्मिनॉलॉजीज व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. ओके, सो मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आणि ह्या सगळ्या ज्या टर्मिनॉलॉजीज आता आपण बघितल्या, ह्या कशातल्या होत्या? तर लिनियर मधल्या होत्या, लिनियर मधल्या. ओके, सगळं आता जे बघितलं ते कोणाच्या संदर्भात होतं? लिनियर मोशन. लिनियर मोशनचा अर्थ काय? मोशन इन अ स्ट्रेट लाईन. मोशन इन अ स्ट्रेट लाईन. ओके, लिनियर मोशन म्हणजे काय? मोशन इन अ स्ट्रेट लाईन. हे पण तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. लिनियर मोशन म्हणजे मोशन इन अ स्ट्रेट लाईन. ओके, आता रेडमी, रेडमी कोण आहे? रेडमी नाव जरा सांगा मला फक्त. रेडमी, जे नवीन एंटर करताय त्यांनी फक्त तुमचं नाव सांगा मला, किंवा चॅट करून पाठवलं तरी चालेल. रेडमी कोण आहे? मला फक्त चॅट करून तुमचं नाव पाठवून द्या. ओके, आता हे बघा, आपण ह्या ज्या सगळ्या गोष्टी बघितल्या ह्या लिनियर मोशन मधल्या बघितल्या, लक्षात ठेवायचं पुन्हा एकदा. ओके, सो दीज थिंग्स आर लिनियर मोशन, लिनियर मोशनशी रिलेटेड आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. ओके, सो दिस इज प्रेरणा. ओके, प्रेरणा, नोटबुक घेऊन बस तुझ्यासोबत, आणि ज्या ज्या गोष्टी मी सांगतोय ते व्यवस्थित नोट डाऊन करून घे. ठीक आहे, सो लिनियर मोशनच्या बाबतीत तुम्ही लिहायचं आहे, लिनियर मोशन इट इज मोशन इन अ स्ट्रेट लाईन. आणि खाली तीन ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, वेलॉसिटी इज इक्वल टू ds बाय dt, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू dv बाय dt, मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. या तीन गोष्टी सुद्धा लिहून घ्या. ओके, आता यानंतर आपण एका स्पेशल केस कडे जाणार आहोत. एक लक्षात ठेवायचं, हे जे काय आहे दिस इज मोशन इन वन डायमेन्शन. आता जे आपण बघितलं हे मोशन इन वन डायमेन्शन होतं. हे मोशन इन वन डायमेन्शन होतं कारण हे स्ट्रेट लाईन मधलं मोशन होतं. हे स्ट्रेट लाईन मधलं मोशन होतं. आणि लक्षात ठेवायचं, स्ट्रेट लाईन मधलं मोशन म्हणजे मोशन इन वन डायमेन्शन. तुमच्या नोटबुक मध्ये लिहा, सांगतो. मोशन इन अ स्ट्रेट लाईन इज इक्वल टू मोशन इन वन डायमेन्शन. पुन्हा एकदा सांगतो बघा, मोशन इन अ स्ट्रेट लाईन इज इक्वल टू मोशन इन वन डायमेन्शन. मोशन इन अ स्ट्रेट लाईन इज इक्वल टू मोशन इन वन डायमेन्शन. ओके, मोशन इन अ स्ट्रेट लाईन इज इक्वल टू मोशन इन वन डायमेन्शन. तो हे लिहून झाला असेल सगळ्यांचं. आता बघा, आपण नेक्स्ट पार्ट कडे जाणार आहे, आणि हा नेक्स्ट पार्ट जो आहे इट इज नाव रिलेटेड टू सर्क्युलर मोशन. इट इज नाव रिलेटेड टू सर्क्युलर मोशन. ओके, सर्क्युलर मोशनचा अर्थ काय? सर्क्युलर मोशन म्हणजे मोशन इन अ सर्कल. ओके, सर्क्युलर मोशन म्हणजे काय? मोशन इन अ सर्कल. आता तुम्हाला माहिती आहे की सर्कल म्हटल्यावरती काय असतं? त्याला एक विशिष्ट रेडियस असते. सर्कल म्हटलं की त्याला विशिष्ट रेडियस असते. ओके, सर्कल म्हटलं की त्याला विशिष्ट रेडियस असते. आणि तुम्ही इथं काय करू शकता, एक त्याला पॉइंट ओ म्हणून त्या सेंटरला नाव सुद्धा देऊ शकता. ओके, सो यू कॅन गिव्ह द नेम ओ फॉर द सेंटर. लक्षात ठेवा. आता इथं काय होणार आहे तुम्हाला सांगतो, की आपला जो ऑब्जेक्ट असणार आहे, आपला जो ऑब्जेक्ट असणार आहे, तुम्हाला माझा स्पॉटलाइट दिसतोय का बघा जरा व्यवस्थित. सगळ्यांना दिसत असेल तर थोडं थंब करा फक्त. हा हो, स्पॉटलाइट दिसतोय दिसतोय की. का बघा. ओके, सो इथं मी जे तुम्हाला दाखवलेलं आहे, इथं कोणत्याही पोझिशनला तुमचा ऑब्जेक्ट असेल आणि तुमचा ऑब्जेक्ट अशा प्रकारचं मोशन परफॉर्म करेल बघा. ओके, अशा प्रकारचं मोशन तुमचा ऑब्जेक्ट परफॉर्म करेल, अँड दॅट ऑब्जेक्ट विल बी इन सर्क्युलर मोशन. लक्षात ठेवायचं. मग आता मी ही जी तुम्हाला डायरेक्शन दाखवतोय, ही डायरेक्शन आहे अँटी क्लॉकवाईज. बघा बघू तुमचं घड्याळ कसं फिरतंय, आणि मी जी डायरेक्शन करतोय ती डायरेक्शन कशी आहे बघा. तुमचं घड्याळ फिरतं असं. ओके, तुमचं घड्याळ फिरतं असं, आणि मी जी डायरेक्शन करतोय ती अशी आहे. बरोबर आहे का? सो दिस इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. लक्षात ठेवा. ओके, दिस इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि आपला जो ऑब्जेक्ट आहे हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. म्हणजे काय करणार आहे, तर ह्या बघा, ही जी सर्कम्फरन्स आहे की नाही सर्कलची, ह्याच्यावरती तो असा मूव्ह होणार.
ओके, ही जी सर्कलची सर्कम्फरन्स आहे त्याच्यावरती तो असा मूव्ह होणार. ठीक आहे. आता बघूया की कोणकोणत्या टर्मिनॉलॉजीज चेंज होतात. हा, पहिलं म्हणजे लक्षात ठेवायचं, लिनियर मोशन मध्ये ज्याला आपण लिनियर म्हणत होतो, आता ते इकडे होणार आहे अँग्युलर. ओके, आपण लिनियर मोशन मध्ये ज्याला लिनियर म्हणत होतो ते आता इकडे होणार अँग्युलर. नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. सर्क्युलर मोशन असं हेडिंग द्या. ओके, सर्क्युलर मोशन असं हेडिंग द्या आणि काय करा, या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या. सर्क्युलर मोशन असं हेडिंग द्या, सर्क्युलर मोशन, आणि त्याच्या खाली ही डायग्राम रफ मध्ये काढून घ्या. त्याला एक छान रेडियस काढा, सेंटरला ओ असं दाखवा जे आहे ते सेंटर, आणि त्यामध्ये एक एक गोष्ट करून लिहून घ्या. तिथं वरती लिहा लिनियर चेंजेस टू अँग्युलर, लिनियर चेंजेस टू अँग्युलर. ओके, लिहून घ्यायचं व्यवस्थित, लिनियर चेंजेस टू अँग्युलर. ओके, लिनियर चेंजेस टू अँग्युलर. नवीन मेंबर कोण आहे जरा फक्त नाव मला मेसेज करा तुमचं. हा 18A59 हा जे कोणी मेंबर असतील जरा नाव फक्त मला मेसेज करा. ओके, सो लिनियर, लिनियर चेंजेस टू अँग्युलर कुठं, सर्क्युलर मोशन मध्ये लिनियर चेंजेस टू अँग्युलर, लक्षात ठेवायचं. आता काय काय चेंज होते बघूया. लिनियर वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी ही चेंज होणार अँग्युलर वेलॉसिटीला. लिनियर वेलॉसिटी चेंज होणार अँग्युलर वेलॉसिटीला. त्यानंतर लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट will now change to angular displacement. Okay, linear displacement will now change to angular displacement. त्यानंतर linear acceleration will change to angular acceleration. Linear acceleration will change to angular acceleration. And finally linear momentum will change to angular momentum. Linear momentum will change to angular momentum. ओके, सो ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. काय काय कशा कशामध्ये चेंज होतंय हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तर तुम्ही पण तुमच्या नोटबुक मध्ये ते एक एक करून लिहून घ्या. लिनियर वेलॉसिटी चेंजेस टू अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर डिस्प्लेसमेंट चेंजेस टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर ऍक्सेलरेशन चेंजेस टू अँग्युलर ऍक्सेलरेशन, लिनियर मोमेंटम चेंजेस टू अँग्युलर मोमेंटम. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, लिनियरचं अँग्युलर होणार आहे एवढंच एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके, आता पुढे बघूया. आपण तिकडे फॉर्म्युले बघितले लिनियर व्हेलॉसिटीसाठी. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लिहून घेतल्यात का जरा बघा, मला जरा थंब दाखवा. कोणी कोणी लिहून घेतलेले आहेत त्यांनी जरा थंब दाखवा मला, म्हणजे मला पण समजेल की कोणाकोणाचं लिहून झालेलं आहे. ओके, आय गेस प्रेरणाचं झालेलं आहे. त्याच्यानंतर आणखी कोणाकोणाचं लिहून झालेलं आहे, अथर्व पाटील, अथर्व कामत, आणि मला वाटतंय आणखी कोण आहे. ओके, ऋषीचं झालेलं आहे, व्हेरी गुड. संग्राम, सगळ्यांनी लिहून घ्या व्यवस्थित. तुमचं लिहून होईपर्यंत किंवा लिहून झाला असेल तर मला फक्त थंब दाखवा, म्हणजे मला सुद्धा कळेल, पुढे जाता येईल आपल्याला. लिहून घ्या व्यवस्थित काय काय कशा कशामध्ये चेंज होतं. ओके, सो नाव आता बघा, आय होप तुमचं सगळ्यांचं लिहून झालेलं असेल व्यवस्थित. ओके, स्क्रीन आहेच तुमच्या समोर, मी स्क्रीन पुसत नाहीये त्यामुळे तुम्ही लिहू शकता व्यवस्थित. ओके, आता बघा लिनियर मध्ये जे जे फॉर्म्युले होते ते अँग्युलर मध्ये आल्यावरती कसे कसे बदलतात. ओके, लिनियर मध्ये जे जे फॉर्म्युले होते ते अँग्युलर मध्ये आल्यावरती कसे कसे बदलतात ते थोडंसं आता आपल्याला लिहायचं आहे. ओके, सो आता काय करूया, आपण फॉर्म्युले लिहूया फक्त, लिनियरचे कसे आणि अँग्युलरचे कसे. ओके, लिनियरचे ऑलरेडी आपण लिहिलेले आहेत, अँग्युलरचे लिहित जाऊया. आता तुम्ही पण तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करत चला. कसं असतं बघा, इथं आपण, मी तुम्हाला एका डायग्रामच्या सहाय्याने दाखवतो व्यवस्थित की अँग्युलर मध्ये नेमकं होतं काय. बघा, तुम्हाला सगळ्यांना डायग्राम दिसत असेल. समजा आपला ऑब्जेक्ट इथं आहे आणि आपला ऑब्जेक्ट मूव्ह झाला कुठं, या प्लेस पर्यंत. ओके,
समजा आपला ऑब्जेक्ट इथं आहे आणि आपला ऑब्जेक्ट मूव्ह झाला या प्लेस पर्यंत, तर एकच मिनिट, आणखी कोणीतरी जॉईन होत आहे. सो आपला ऑब्जेक्ट मूव्ह झाला इथून इथपर्यंत. ओके, बघा ही पोझिशन इनिशियल आहे, ही पोझिशन फायनल आहे. सो दिस इज इनिशियल पोझिशन, दिस इज फायनल पोझिशन. इथून इथं मूव्ह होत असताना याची जी डिस्प्लेसमेंट मोजली जाते की हे डिस्टन्स आपण कधी मोजत नाही, लक्षात ठेवा. ओके, आपण हे डिस्टन्स कधीही मोजत नाही. तुमच्या स्क्रीनवर जे दिसतंय ना मी दाखवतोय, हे डिस्टन्स आपण कधीही मोजत नाही. आपण काय मोजतो, तर आपण हा अँगल मोजतो. आपण हा अँगल मोजतो अँड इट इज डिनोटेड बाय थीटा. लक्षात ठेवा, दॅट अँगल इज डिनोटेड बाय थीटा. ओके, त्या अँगलला थीटाने डिनोट करतात. ओके, तर आता तुम्ही काय करायचंय, काय काय गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत बघा. लिहा माझ्यासोबत, मी इथं टाईप करतोय तसं तुम्ही लिहित चला. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय थीटा. ओके, मी इथं थीटा टाईप केलंय पण तुम्ही सिम्बॉल लिहा. मी इथं थीटा टाईप केलंय पण तुम्ही सिम्बॉल लिहा. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय थीटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय थीटा. ओके, थीटाच्या ऐवजी तुम्ही काय करणार आहात, तिथे ब्रॅकेट मध्ये त्याचा सिम्बॉल द्यायचा आहे. थीटाचा सिम्बॉल तुम्हाला माहिती आहे. ओके, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर याच्यासाठी काय बेसिकली फॉर्म्युला नसतो, होय की नाही. थीटासाठी फॉर्म्युला तसा विशेष काय नाही, पण आपण नंतर बघू काय काय येईल. आता बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी, ओके, अँग्युलर व्हेलॉसिटीला डिनोट करतात ओमेगानं. ओके, ओमेगा तुम्ही सिम्बॉल काढा. जर तुम्हाला सिम्बॉल माहिती नसेल तर काहीसा सिम्बॉल ओमेगाचा असा असतो. ओके, कर्सिव्ह डब्ल्यू सारखा सिम्बॉल असतो. ठीक आहे, सो अँग्युलर व्हेलॉसिटीला ओमेगानं डिनोट करतात. लक्षात ठेवा, अँग्युलर व्हेलॉसिटी इज डिनोटेड बाय ओमेगा. ओके, so that angular velocity is given by angular velocity omega is equal to, तुम्ही नोटेशन लिहा ओमेगाचं. ओके, ओमेगा इज इक्वल टू, आता इथं कसं होणार आहे, डी थीटा. ओके, डी थीटा, तुम्ही थीटाचं नोटेशन द्यायचं, डी थीटा बाय डी टी. ओके, डी थीटा बाय डी टी. याचा अर्थ काय झाला, चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट with respect to time. Okay, change in angular displacement with respect to time. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, हे कोणाकोणाचं लिहून झालंय, थोडंसं थंब दाखवा मला, म्हणजे मला पण समजेल कोणाकोणाचं लिहून झालेलं आहे. ओके, डन. अथर्व कामत डन. रेडमी, ओके डन. त्याच्यानंतर आणखी अथर्व पाटील डन. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, ऋषिकेश झालेला आहे. व्हेरी गुड. ओके, सो आय होप तुमच्या सगळ्यांचं झालेलं असेल. ठीक आहे, नाव अँग्युलर व्हेलॉसिटीच्या नंतर त्याच्या पुढचा फॉर्म्युला येतो अँग्युलर ऍक्सेलरेशन. ओके, अँग्युलर ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशनचा जनरल फॉर्म्युला कसा होता लिनियर मध्ये, तो होता डीव्ही बाय डी टी. बरोबर आहे, इट वॉज डीव्ही बाय डी टी. लिनियरच्या बाबतीत बोलतोय बरं का. लिनियर मध्ये कसा होता, डीव्ही बाय डी टी. आता हाच कसा असणार आहे, डी. आता त्या व्ही च्या ऐवजी कोण असणार, अँग्युलर व्हेलॉसिटी असणार, डी ओमेगा बाय डी टी. ओके, डी ओमेगा बाय डी टी. बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू डी थीटा बाय डी टी. अँग्युलर ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशनला हा अर्थात सिम्बॉल सांगायचा राहिला तुम्हाला, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचा सिम्बॉल आहे अल्फा. ओके, अँग्युलर ऍक्सेलरेशनचा सिम्बॉल आहे अल्फा, लक्षात ठेवा. ओके, अल्फा आपल्याला माहिती आहे ना, अल्फा बीटा मधला अल्फा, दॅट इज अल्फा. अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी. ओके, सो लिहून झाला असेल तर थंब दाखवा मला. अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी. प्रेरणाचं झालेलं आहे लिहून, अथर्वचं झालेलं आहे लिहून. ओके, अथर्व कामतचं झालेलं आहे. व्हेरी गुड, चांगला स्पीड मेंटेन करता आहात, आपल्याला पटपट पुढे जाता येत आहे. ठीक आहे, आता पुढं. ओके, आता अँग्युलर ऍक्सेलरेशन नंतर अँग्युलर मोमेंटम जो येतो तो आपण थोडासा नंतर बघूया.
त्याच्यासाठी आपल्याला काही आधीच्या गोष्टी बघायला लागणार आहेत. पण आता ह्या सगळ्या झाल्या काही बेसिक गोष्टी, म्हणजे चॅप्टरच्या सुरुवातीला आपल्याला ह्या गोष्टी कन्सिडर करून चालायच्या आणि ह्या गोष्टी कन्सिडर करून आता आपण पुढच्या गोष्टींकडे जाणार आहोत. ठीक आहे. आता मी सांगतोय ते एक रिलेशन लक्षात ठेवायचं. ओके, मी सांगतोय ते एक रिलेशन लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यासाठी एक छोटस डेरिवेशन सुद्धा आहे. माझ्या सोबतच सुरुवात करा तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी. बघा, तुम्हाला आता हे माहितीये की तुम्ही जो सर्कल स्टडी केला ना 10th मध्ये, सर्कल मध्ये कसं होतं बघा, आर्क लेंथ जी असायची, ओके, आर्क लेंथला आपण एस न डिनोट करायचो, रेडियसला आपण आर न डिनोट करायचो. ओके, we used to denote radius by r and we used to denote central angle by theta. ओके, मी इथं थीटा लिहितोय पण तुम्ही सिम्बॉल लिहा. ओके, आणि सर्कलच्या बाबतीत कसं असायचं बघा, आता समजा सर्कल अगदी काढून दाखवायचा झाला तर हा सर्कल. ओके, त्याच्यामध्ये कसं असायचं बघा, इथं ही रेडियस. ओके, आता बघा या रेडियस थ्रू प्रथमेशला मला वाटतंय आवाज ऐकू येत नाहीये. प्रथमेश आता येतोय का बघ व्यवस्थित? प्रथमेशला आवाज ऐकू येत नाहीये कदाचित. थोडा येईल, थोडासा प्रथमेश रेंज मध्ये ये, आवाज ऐकू येईल तुला, काय प्रॉब्लेम नाही. मला वाटतं बाकी सगळ्यांना आवाज क्लिअर आहे आतापर्यंत, तरी काय प्रॉब्लेम नाहीये. जर क्लिअर असेल तर थोडस थंब दाखवा मला, म्हणजे मला पण समजेल की आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय. ओके, अथर्व पाटीलला येतोच आहे, प्रेरणाला येतोय, शिवमला येतोय, अथर्व कामतला येतोय. प्रथमेश थोडासा रेंज मध्ये, तुला सुद्धा आवाज येईल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे. आता हा, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, कदाचित असं होऊ शकेल की 40 मिनिटांचं टाइम लिमिट असल्यामुळे कदाचित मीटिंग एंड होईल, पण पुन्हा एकदा ती एंड जरी झाली तरी आपण पुन्हा सुरू करून लगेचच तुम्ही जॉईन करा. ठीक आहे, त्यामुळे तसं काही लिंक तुमच्याकडे ती सेमच आहे, त्या सेम लिंक वरती आपण पुन्हा स्टार्ट करणार आहे, त्यामुळे काही वेगळ्या लिंकची गरज नाहीये. ओके, सो तीच मीटिंग आपण कंटिन्यू करणार आहोत, सो यू कॅन जॉईन. ओके, ठीक आहे. आता पुन्हा बघा मी काय काय तुम्हाला इथं दाखवतोय. तर जसं मगाशी आपण केस कन्सिडर केली होती की इथला समजा अँगल हा आपण थीटानं दाखवला. ओके, आणि हे एवढं जे काय आहे दिस वॉज डिनोटेड बाय एस. ओके, ही आर्क लेंथ असायची बघा, आणि हा एवढा जो काय भाग होता दिस वॉज रेडियस विच वॉज डिनोटेड बाय स्मॉल आर. ओके, आणि असं असताना आपण एक फॉर्म्युला लिहायचो, वी यूज टू राईट एस इज इक्वल टू आर इंटू थीटा. हा फॉर्म्युला होता बघा आपल्याकडे, एस इज इक्वल टू आर इंटू थीटा, हा फॉर्म्युला होता आपल्याकडे, बरोबर आहे. सो एस इज इक्वल टू आर इंटू थीटा. तुम्ही काय करा, मी सांगतोय तसं लिहा आता. ओके, वी नो दॅट, लिहा सगळ्यांनी, वी नो दॅट इन अ सर्कल. ओके, मी इथं टाईप करतो हवा असेल तर, वी नो दॅट इन अ सर्कल. ओके, इन अ सर्कल arc length is denoted by small s, arc length is denoted by small s, and radius by small r, and angle by theta. ओके, मी ज्यावेळी थीटा लिहीन त्यावेळी तुम्हाला सिम्बॉल लिहायचा आहे. and the relation was, okay, and the relation was, कॉमा द्या आणि खाली हे रिलेशन लिहा, s is equal to r times theta. s is equal to r into theta. बघा पुन्हा एकदा वाक्य रिपीट करतो, स्क्रीन समोर आहे तुमच्या. we know that in a circle arc length is denoted by small s, radius is denoted by small r, angle is denoted by theta, and relation was s is equal to r into theta. ओके, हे रिलेशन आपल्याला पुढचं रिलेशन डिराइव्ह करण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे हे व्यवस्थित तुम्ही काय करा, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, ओके. सो आय होप सगळ्यांनी नोट डाऊन केलेलं असेल. नोट डाऊन केलं असेल तर थंब दाखवा, म्हणजे मला पण समजेल की तुमचं झालेलं आहे. ओके, एव्हरी टाइम तुमचं ज्यावेळी झालेलं असेल लिहून त्यावेळी थंब दाखवाच. ओके, म्हणजे मला पटकन समजतं. अथर्व कामत, प्रेरणा, त्यानंतर आणखी मला वाटतंय ऋषीचं सुद्धा झालेलं आहे. आता ऋषीचा एक डाऊट आहे की थीटा हा रेडियन मध्ये आहे का डिग्री मध्ये.
हा चांगला डाऊट आहे, व्हेरी गुड. थिटा हा इथं रेडियन मध्ये असतो, लक्षात ठेवा. थिटा इज इन रेडियन, व्हेरी नाईस. तिथं लिहून घ्या, थिटा इज इन रेडियन. ओके, थिटा इज इन रेडियन. आता थिटा रेडियन मध्ये का मोजायचा, तर लक्षात ठेवा सर्क्युलर ज्या ज्या गोष्टी असतात तिथं थिटा हा रेडियन मध्येच असतो. सर्क्युलर ज्या ज्या गोष्टी असतात तिथं थिटा हा रेडियन मध्येच असतो, लक्षात ठेवायचं. सर्क्युलर जिथे जिथं असतात गोष्टी तिथं थिटा हा रेडियन मध्ये असतो. ओके, सो आय होप सगळ्यांचं लिहून झालेलं असेल आताचं वाक्य आपलं. ओके, ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. बघा आता पुढच्या गोष्टींकडं. पुढचं हेडिंग द्या, रिलेशन बिटवीन linear velocity, relation between linear velocity and angular velocity. हे पुढचं हेडिंग द्या, रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. ओके, रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. त्याच्यामध्ये लिहा, लेट स्मॉल v be the linear velocity. Okay, let small v be the linear velocity. Let small v be the linear velocity. Okay, and let small v be the linear velocity and ओमेगा. ओके, आता तिथं तुम्ही ओमेगा लिहायचं, मी इथं w करतोय, पण त्याचा अर्थ तुम्ही ओमेगा घ्यायचा आहे. अँड ओमेगा बी द अँग्युलर वेलॉसिटी, अँड ओमेगा बी द अँग्युलर वेलॉसिटी. देन, ओके, देन लिहा आणि खालच्या लाईनला या. ओके, इथपर्यंत आय होप सगळ्यांचं लिहून झालेलं आहे. देन बघा आता आपण काय करणार आहे, आपल्याला माहिती आहे v इज इक्वल टू ds बाय dt. v इज इक्वल टू ds बाय dt. ओके, v इज इक्वल टू ds बाय dt हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. ओके, नोकिया 3.1 कोण आहे, जरा फक्त नाव सांग, दादा किंवा दीदी कोण असतील ते. नोकिया 3.1, नोकिया 3.1 काय नाव आहे, मेसेज करून सांगितलं तरी चालेल, मी तोवर पुढे जातो. v इज इक्वल टू ds बाय dt. ओके, हे लिहायचं आहे, v इज इक्वल टू ds बाय dt. बट आता आपल्याला काय माहिती आहे, आपण ह्याच पूर्वी थोडं काय लिहिलं, s इज इक्वल टू r थिटा लिहिलं. s इज इक्वल टू r थिटा, बरोबर आहे. मी थिटा लिहितोय तिथं सिम्बॉल लिहा, s इज इक्वल टू r थिटा. ओके, बट s इज इक्वल टू r थिटा. ठीक आहे. आता काय करा, हीच जी s ची व्हॅल्यू आहे ती वरच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. कोणत्या, v इज इक्वल टू ds बाय dt. मग ते थोडंसं असं होईल बघा, v इज इक्वल टू d इंटू ब्रॅकेट r इंटू थिटा बाय dt. ओके, v इज इक्वल टू d ब्रॅकेट मध्ये r इंटू थिटा अपॉन dt असं होईल बघा ते. ओके, v इज इक्वल टू d ब्रॅकेट मध्ये r इंटू थिटा बाय dt. ठीक आहे. आता थोडासा व्यवस्थित विचार करायचा, r आणि थिटा मध्ये कॉन्स्टंट कोण कोण आहे याचा विचार करायचा व्यवस्थित. ओके, r आणि थिटा मध्ये कॉन्स्टंट कोण कोण आहे बघा, हे फार महत्वाचं आहे बरं का. मला एक सांगा, सर्क्युलर मोशन ज्यावेळी होत असेल, ओके, ज्यावेळी सर्क्युलर मोशन होत असेल त्यावेळी कधी रेडियस बदलेल का सर्क्युलर मोशन होत असताना? नेव्हर, बरोबर आहे. रेडियस हा कधीच बदलत नाही, लक्षात ठेवा. असं कधी होणार नाही आहे की एकदम रेडियस 5 मीटर होता तो एकदम 3 मीटर झाला किंवा एकदम 7 मीटर झाला. नाही, रेडियस इज ऑलवेज कॉन्स्टंट, लक्षात ठेवायचं. ओके, रेडियस इज ऑलवेज कॉन्स्टंट. आता हा रेडियस बदलत नाही म्हटल्यावरती इथला जो r आहे हा r कॉन्स्टंट असणार आहे. सो तिथं लिहा r इज कॉन्स्टंट, r इज कॉन्स्टंट आणि थिटा इज व्हेरिंग. ओके, व्हेरिंगचा अर्थ बदलतोय, थिटा इज व्हेरिंग. ओके, जिथे जिथे मी थिटा लिहितोय तिथे तिथे तुम्ही सिम्बॉल लिहा, थिटा इज व्हेरिंग. ओके, डायनामो, हु इज डायनामो, डायनामो नाव फक्त मला मेसेज करा, थिटा इज व्हेरिंग. ओके, आता हा थिटा व्हेरी होत असल्यामुळं तुम्हाला आता डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट माहिती आहे, बरोबर आहे. डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे की जर कॉन्स्टंट असेल तर तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर निघतो बघा. ओके, म्हणजे नुसता कॉन्स्टंट मी म्हणत नाहीये, ज्यावेळी
तुम्ही आता असं केलेलं असेल कदाचित बघा, की समजा y इज इक्वल टू 2x असेल. ओके, y इज इक्वल टू 2x असेल, तर तुम्ही काय करायचा, dy बाय dx घेत असताना तुम्ही 2 ला बाजूला करायचा आणि इनटू d बाय dx ऑफ x घ्यायचा बघा. ओके, 11th मधलं बेसिक डेरिव्हेटिव्हचं हे प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू डी बाय dx ऑफ x घ्यायचा, म्हणजे तुम्ही त्या कॉन्स्टंटला बाहेर काढायचा. बरोबर आहे. अशाच पद्धतीने आता काय करायचं, हे जे मी आता लिहिले ना y इज इक्वल टू 2x आणि dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू डी बाय dx ऑफ x, हे तुम्ही साईडला ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या. ओके, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण तो r बाहेर का काढणार आहे. ठीक आहे. ओके, सो इतकं तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या. झालं असेल तर मला थंब दाखवा. आपल्या 40 मिनिटांचं एक लिमिट संपायला लागलेलं आहे. जरी कट झालं तरी मी पुन्हा सगळ्यांना सांगतो, व्यवस्थित ऐका. त्याच लिंक वरती या, तिथंच जॉईन व्हा. आपण पुन्हा इकडे येणार आहोत याच प्लॅटफॉर्म वरती. ठीक आहे, त्यामुळं लिंक वेगळी नसणार आहे, त्याच लिंक वरती व्यवस्थित या. ठीक आहे, मला वाटते हा 1 मिनिट आता संपून जाईल. ठीक आहे, सो त्याच लिंक वरती पुन्हा जॉईन व्हा आणि मला वाटते तुम्ही ते ब्रॅकेट मध्ये सुद्धा सगळं लिहून घेतलेलं असेल. ओके, ठीक आहे. सो आता हे संपू देत लिमिट, आपण पुन्हा एकदा जॉईन होऊया. ठीक आहे, सगळ्यांनाच व्यवस्थित समजलेलं असेल अशी अपेक्षा करतो. ठीक आहे, पुन्हा लगेचच आपण एक जॉईन होऊ. एक 2 मिनिटांचा लगेच ब्रेक घ्या. तेवढ्यात पटकन सगळं लिहिलेलं आहे ते व्यवस्थित आहे का चेक करा. ओके, समजलं असेल तर थंब दाखवा मला.